ब्लॉग. तर आत्ताच ना सगळं आवरून वगैरे झालं आहे, देवाची पूजा वगैरे सगळं केलं आहे. जातो कणकवलीला जायचं आहे आज. चला गाडी बिडी बाहेर काढतो, जरा पाणी मारतो, तयारीत राहतो, थोड्या वेळात निघूया. आता निघालो आम्ही. तर आता मी पोचलो पेट्रोल पंपावर. तर पेट्रोल भरून घेऊया आणि मग निघूया. तर ते बघा मागे पेट्रोल भरतायत ते. आरशातनं लक्ष येतं नक्की भरतायत की नाही. तर आता आम्ही निघालो आहे, पेट्रोल वगैरे झालं भरून. तर आता लगेच जाऊया. वातावरण पण मस्त आहे, एकदम शांत आहे एकदम सगळीकडे. तर आता आम्ही पोचलो आहे हायवेला. हायवेला मस्त वाटतं एकदम. आता फायनल मी कणकवलीत पोचलो आहे. आणि बघा काल आलेलो दुपारच्या वेळी, तेव्हा कोणच नव्हतं. आणि आज बघा काय भरली आहे ती कणकवली. तर गाडी लावली आहे मी साईडला. आणि मग म्हटलं गाडीतच बसून राहायला पाहिजे, कारण पाटणं जर पोलीस आले तर गाडी काढायला लावणार. बघा सगळं पॅक आहे. आता मम्मी आणि जरा बाजारात गेली आहेत, त्यांना काहीतरी घ्यायची होती, खरेदी करायची होती. चला तोपर्यंत जरा वाट बघतोय. तर आता हे बघा काहीतरी ना देवाचं चाललं आहे, काय ते मला पण माहीत नाही. मठात प्रोग्राम वगैरे आहेत, ते तर तेच असतील बहुतेक. स्वामी समर्थांच्या मठात प्रोग्राम चालू आहेत बघा, तेच असणार कदाचित. तर आता ना मी आलो आहे रेल्वे स्टेशनला, कारण ना मम्मीने आणि सगळ्यांनी कोणी रेल्वे स्टेशन बघितलं नव्हतं हल्ली. हे आता नवीन रिनोव्हेशन केल्यानंतर तर म्हटलं बघून येऊया. आणि आम्ही काय बघितलेलंच, कारण आम्ही बऱ्याच वेळा येत असतो. तर ते बघा पूर्ण आता नवीन केल्यावर मस्त वाटतं. एस्केलेटर वगैरे आहे रेल्वे स्टेशनला आमच्या. हे बघा इथे सुंदर असं मंदिर आहे, आणि इथे बघा बाजूला गार्डन पूर्ण. आता मम्मीने बघितलं नव्हतं तर म्हटलं दाखवून येऊया. बघा आपली कणकवली, आय लव्ह कणकवली लिहिलेलं आहे. बाजूबाजूला पूर्ण असं गार्डन. आता स्टेशन तर बघून झालं आहे, आणि आता निघतो घरी जायला. यांचं कामं पण झाली आहेत सगळी. तर आता जेवणाची पण वेळ झाली आहे, भूक पण लागली आहे, त्यामुळे जातो लगेच घरी. तर आता बघा परत आलो कणकवलीमध्ये. बघा ट्रॅफिक खूप कमी आहे आता. आता मगाशी बघितलं ना किती होतं, सगळं पॅक झालेलं. आता पूर्ण रिकामी झालं. चला तर आता हे बघा मी आलो पाचोबा देवळात. तर म्हटलं वाटेत दर्शन घेऊन जाऊया, आज सोमवार पण आहे. तर पाया पडून घेतो, तुम्ही पण घ्या दर्शन. बघा मस्त वाटते, ते आल्यावर प्रसन्न वाटतं एकदम. इथे शांतता असते ती पहिली गोष्ट म्हणजे.
बघा आता जरा बसलो आहे. दर्शन घेऊन माझं झालं आहे. बघा कोणसुद्धा नाही, मी एकटाच आहे. 2-3 माणसं होती फक्त. पाया पडून झाला आहे. तर आता निघतो घरी जायला. मस्त वाटतंय देवळात आल्यावर. आता मी पोचलो आहे फोंड्यामध्ये. हे बघा, आता आतमध्ये जायचं, लगेच घरी पोचेन. चला फायनली घरी पोचलो आहे. तर जातो, गाडी आधी पार्क करतो सावलीत. आता जेवण वगैरे झालं आहे माझं. आता जरा आराम करतो आणि मग भेटतो तुम्हाला. चला आता मी उठलो आहे. हे बघा आता जरा बाल्कनीत जातो आहे. हे समोर बघा काय कसला मस्त मून दिसतोय बघा आज. हा बघा एकदम सुंदर. आणि आज फुल मून आहे. मी मस्त वाटतं एकदम. असं आलेलो बाल्कनीमध्ये, म्हटलं जाऊया. समोर बघितलं तर मस्त व्ह्यू, एक नंबर, भारी वाटतंय. तर चला जरा कामं आहेत, एडिटिंग वगैरे करायचं आहे, ते करून घेतो थोडं. भेटू नंतर. तर गरमागरम जेवण तयार आहे. डाळ भात आणि आवडीचं मस्त काप. लगेच जेवण घेतो. माझं जेवण वगैरे झालं आहे. तर लगेच एडिटिंग करतो आणि मग झोपतो. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.